ही 10 वर्षापूर्वीची शाळा मास्तरच्या खुनाची गोष्ट आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं भैरवगड नावाचं एक लहानसं गाव, शांत, निर्मळ आणि एकमेकांना ओळखणारं. पण याच गावात एक घटना घडली होती. शाळा मास्तर अनंत देशमुख यांचा निर्घृण खून झाला होता. त्या रात्री अनंत मास्तर गावच्या शाळेत एकटेच होते. सकाळी शिपाई आला तेव्हा वर्गात रक्ताच्या थारोळ्यात मास्तरांचा मृतदेह पडलेला आढळला. डोक्यावर एखाद्या जड वस्तूने जोरदार वार केलेला होता आणि टेबलावर सगळी विखुरलेली कागदपत्र. शाळा मास्तरांच्या खुनाची बातमी गावभर पसरली. पोलीस केस झाली. पोलिसांचा तपास सुरू झाला, पण पुरावे नव्हते, साक्षीदार नव्हते आणि काही महिन्यात केस अनसॉल्व्ह ठरवून बंद झाली. गाव हळूहळू विसरलं, पण खून विसरत नाही. 10 वर्षानंतर भैरवगड गावात मुंबईहून बदली होऊन PSI राहुल पाटील भैरवगड पोलीस ठाण्यात रुजू झाला. पहिल्याच आठवड्यात त्याचं लक्ष एका जुन्या फाईलकडे गेलं. अनंत देशमुख खून केस 2015. फाईल उघडताच राहुलला जाणवलं तपास अर्धवट होता. खूप प्रश्न अनुत्तरित होते. त्याने केस पुन्हा उघडायचा निर्णय घेतला. राहुलने ती केस पुन्हा रिओपन केली, पण जुन्या जखमा उघडल्या. राहुलने सर्वात आधी जुन्या लोकांची चौकशी सुरू केली. शाळेतील जुना शिपाई, गावचा सरपंच, अनंत मास्तरांची पत्नी सुलक्षणा. सुलक्षणाकडे चौकशी करत असताना सुलक्षणा बोलताना थरथरत होती. मास्तर प्रामाणिक होते, पण मृत्यूच्या आधी ते खूप घाबरलेले होते. ती म्हणाली. राहुलच्या डोक्यात एक प्रश्न निर्माण झाला. घाबरलेले का? या केसमध्ये राहुलला महत्त्वाचा धागा सापडला. राहुलला शाळेच्या जुन्या स्टोअर रूममध्ये एक तुटलेली कपाटाची चावी सापडली. तपासात कळलं, अनंत मास्तरांनी मृत्यूच्या आधी जमिनीच्या व्यवहाराशी संबंधित काही कागदपत्र गोळा केली होती. त्या कागदात गावातील काही मोठ्या लोकांची नावे होती. सरपंच, सावकार आणि एक राजकीय दलाल. 10 वर्षापूर्वी अनंत मास्तरांना कळालं होतं की गावातील गरीब आदिवासींची जमीन फसवणुकीने बळकावली जात आहे. मास्तरांनी हे प्रकरण उघड करण्याचा इशारा दिला होता आणि त्या रात्री त्यांना गप्प करण्याचा निर्णय पक्का झाला. राहुलने आधुनिक फॉरेन्सिक पद्धतीने जुन्या रक्ताचे नमुने, बोटांचे ठसे, कॉल रेकॉर्ड्स सगळं पुन्हा तपासलं. एक नाव पुन्हा पुन्हा समोर येत होतं. सरपंचाचा भाऊ महेश पाटील. राहुलने त्याची कडक चौकशी केली. त्या चौकशीत महेश कोसळला. रात्रीचे 2:30 वाजले होते. भैरवगड पोलीस ठाण्यात संपूर्ण शांतता होती. PSI राहुल पाटील एकटाच बसून फाईल चाळत होता. महेश पाटील अटकेत होता, पण राहुलला जाणवत होतं हा एकटाच नाही, कुणीतरी अजून मोठा मासा आहे. तेवढ्यात फोन वाजला. साहेब, केस बंद करा. भूतकाळ उकारला तर भविष्य जिवंत राहणार नाही. एवढे बोलून फोन कट झाला. राहुलच्या कपाळावर घाम फुटला. महेश पाटील तर अटकेत आहे, मग राहुलला धमकीचा फोन कोणी केला? राहुलला काहीच कळेना. ही राहुलसाठी पहिली चेतावणी होती. दुसऱ्या दिवशी सकाळी राहुलच्या घराच्या दारात एक लिफाफा ठेवलेला होता. आत फक्त एकच ओळ लिहिलेली होती. अनंत मास्तरांचं रक्त अजून वाळलेलं नाही आणि सोबत 10 वर्षापूर्वीचा एक फोटो. अनंत मास्तर जखमी अवस्थेत पण जिवंत असलेले. हा फोटो आधी कधीच फाईलमध्ये नव्हता. कोणीतरी त्या घटनेचा साक्षीदार होतं, जे गुप्त पद्धतीने राहुलला पुरावे पुरवत होतं. राहुलला रात्री एक गुप्त मेसेज आला. सत्य हवं असेल तर अमावस्येला स्मशानाजवळ या. स्मशानाजवळ जाण्यात जोखीम होती, पण राहुल गेला. स्मशानात एक वयस्कर माणूस उभा होता, विठ्ठल काका. त्या काळातला शाळेचा पहारेकरी. त्याला भीती वाटत होती. विठ्ठल काका थरथरत्या आवाजात म्हणाले, साहेब, त्या रात्री मास्तर मारले गेले नव्हते. ते जखमी होते आणि त्यांना पोलीस जीपमध्ये टाकण्यात आलं. राहुल हादरला. पोलीस जीप म्हणजे आतलाच कोणीतरी. विठ्ठल काकाकडून मिळालेली बातमी ऐकून राहुल घरी आला. दुसऱ्याच दिवशी विठ्ठल काका मृत सापडले. त्यांच्या मृत्यूचं कारण हृदयविकार सांगण्यात आलं, पण राहुलला माहीत होतं हे सत्य नाही. विठ्ठल काकाच्या खिशात एक चिठ्ठी होती.
त्या चिठ्ठीत एकच नाव लिहिलेलं होतं, इन्स्पेक्टर देशमुख. हा नाव त्यावेळचा तपास अधिकारी होता. तो आता निवृत्त झाला होता, पण जिवंत. या केसमधील भयानक सत्य तर तेव्हा समोर आलं जेव्हा राहुलने देशमुखांना भेटायला जायचं ठरवलं. देशमुख थरथरत म्हणाले, हो, दबाव होता, सरपंच, राजकारणीय, वरून आदेश. मास्तर जिवंत होते, पण केस संपवायची होती. राहुलचा आवाज कडक झाला. म्हणजे हा फक्त खून नव्हता, हा सिस्टीमचा गुन्हा होता. राहुलने सगळे पुरावे मीडियाकडे द्यायचा निर्णय घेतला, पण त्या रात्री त्याच्यावर हल्ला झाला. अंधारात आवाज आला, खूप शहाणा बनला साहेब, आणि राहुलवर गोळी झाडली गेली. पण राहुल वाचला, कारण त्याने आधीच सगळे रेकॉर्ड लाईव्ह ठेवले होते. 24 तास निवृत्त इन्स्पेक्टरला अटकेत घेण्यात आलं. 2 राजकीय नेतेही अडचणीत आले. 10 वर्षांपूर्वीचा अधिकृतपणे राज्यस्तरीय कट ठरला. अनंत मास्तरांच्या पत्नीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. उशिरा का होईना माझ्या नवऱ्याला न्याय मिळाला. राहुल शांतपणे म्हणाला, सत्य पुरून ठेवता येत नाही. सत्य पुरून ठेवता येतं, पण मारता येत नाही. मीडिया गोंधळ, राजकीय दबाव, चौकशी आयोग, सगळं सुरू होतं. राहुलने रिओपन केलेली केस पूर्ण झाली, पण PSI राहुल पाटील अस्वस्थ होता. कारण ज्याने सूत्रधार असायला हवं होतं तो अजून सावलीतच होता. राहुलला काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. त्याला जाणवत होतं काहीतरी आहे जे समोर असूनही लक्षात येत नाहीये. राहुल पुन्हा एकदा आनंद मास्तरांच्या घरात गेला. घरात जुना देव्हारा होता. त्याच्या मागे एक लहानशी लोखंडी पेटी ठेवलेली होती. त्यात होती अनंत मास्तरांची वैयक्तिक डायरी. डायरीचा शेवटचं पान वाचताच राहुलच्या हातातून डायरी खाली पडली. त्यावर लिहिलं होतं, जर माझा मृत्यू झाला तर त्यामागे फक्त जमीन नाही, तर एक मुलगा आहे, अनाथ आश्रमातून गायब झालेला. त्या काळात गावात शेखर नावाचा एक अनाथ मुलगा राहत होता. शेखर खूप हुशार होता. त्याचा स्वभाव एकदम शांत. अनंत मास्तरांचा सर्वात आवडता विद्यार्थी. पण मास्तरांच्या मृत्यूनंतर शेखर अचानक गायब झाला. नोंदीमध्ये लिहिलं होतं, पळून गेला. राहुलला संशय आला. त्याने शेखरचा तपास केला. तपासात कळलं, शेखरचे वडील त्या जमिनीच्या घोटाळ्याच्या मुख्य पुरावा होते. त्यांना अपघातात मारण्यात आलं. अनंत मास्तरांनी शेखरला वाचवायचा प्रयत्न केला होता, पण सिस्टीमने त्या मुलालाही मिटवायचा प्रयत्न केला. पण शेखर वाचला. शेखर जिवंत होता, नव्या ओळखीने. त्याचं नाव आदित्य देशमुख, राज्याचा मोठा वकील. तोच होता संपूर्ण प्रकरणाचा मेंदू. त्यानेच पुरावे योग्य वेळी बाहेर येऊ दिले, मीडियाला माहिती दिली, आरोपी एकमेकांवर पडतील असा खेळ केला. राहुल आदित्यकडे आला आणि त्याच्यासमोर बसला. राहुल, तूच सगळं केलंस ना? आदित्य म्हणाला, न्याय मिळवायला कायद्याबाहेर जावं लागतं साहेब. आदित्यने कबुली दिली. मी कोणालाही थेट मारलं नाही, पण ज्यांनी मास्तरांना मारलं त्यांना स्वतःच कबरीत ढकललं. तो गुन्हेगार होता, पण सुडासाठी नाही. राहुल समोर प्रश्न उभा राहिला, कायदा महत्त्वाचा की न्याय? राहुलने आदित्यला अटक केली. कोर्टात अनंत मास्तरांची डायरी मुख्य पुरावा ठरली. आदित्यला शिक्षा झाली, पण जाताना तो राहुलला म्हणाला, मास्तरांना आज खरा न्याय मिळाला. काही महिन्यांनी भैरवगडच्या शाळेला नवं नाव देण्यात आलं, अनंत देशमुख सत्यविद्या विद्यालय. राहुल फाईल बंद करत म्हणाला, काही खून माणसाचे नसतात, ते व्यवस्थेचे असतात. मित्रांनो, आदित्यने न्याय मिळवण्यासाठी कायद्याचे उल्लंघन केले, पण तो सत्याच्या बाजूने होता. सत्य कधीच लपत नाही. मोठमोठ्या सिस्टीमने सत्य दाबण्याचा प्रयत्न केला, पण सत्य सर्वांसमोर आले. सत्याला उशिरा का होईना, पण न्याय नक्की मिळतो. ही होती आजची न्यायाची कथा आवडली असल्यास अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर जाऊन ऑलवर सेट करा, म्हणजे अशाच नवनवीन स्टोरीज तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.